आणि आता पाहूयात 9 मोठ्या बातम्या। उद्धव ठाकरेंचा आजपासून कोकण दौरा, रत्नागिरीच्या गुहागर आणि दापोली तालुक्यात उद्धव ठाकरेंचा जनसंवाद। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर, पोलीस वसाहतीच्या नवीन इमारतीचं फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना फडणवीसांच्या दौऱ्याला महत्त्व। आज किंवा उद्या लोकसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता, अजित पवारांकडून आचारसंहिता लागण्याचे संकेत। 48 मतदारसंघांसाठी महाविकास आघाडीची यादी योग्य वेळी एकत्र जाहीर होणार, तर महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, संजय राऊतांचं वक्तव्य। 48 मतदारसंघाची यादी एकत्र जाहीर। संभ्रम आहे, भीती आहे? अजिबात संभ्रम नाही। जागा वाटप पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन जागा वाटप जाहीर करू। भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावं, 90% तेच खासदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात। तेलंगणा आणि त्रिपुरातीलही नावांची यादी जाहीर। भाजपकडून 3 केंद्रीय राज्यमंत्र्यांचं तिकीट कायम, जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून भारती पवार तर भिवंडीतून कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर। भाजपच्या यादीत 4 खासदारांचं तिकीट कापलं, प्रीतम मुंडे, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक आणि उन्मेष पाटलांचा पत्ता कट। पंकजा मुंडेंना बीडमधून उमेदवारी, बहीण विद्यमान खासदार प्रीतम मुंडेंचं तिकीट मात्र कापलं, पंकजा मुंडेंना बढती। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना 6व्यांदा जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर। ढोल ताशांच्या गजरात रावसाहेब दानवेंचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत।